हॅलो गाईज, आजच्या लेक्चरमध्ये आपल्याला विरुद्ध आहार हा पॉईंट बघायचा आहे. हा एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यूने खूप महत्त्वाचा आहे. बऱ्याच वेळेस याच्यावर तुम्हाला SAQ आणि जर LAQ आला तर आणखीन एक टॉपिक मर्ज करून LAQला पण बऱ्याच वेळेस विचारला गेलेला आहे. जर याचा रेफरन्स तुम्हाला विचारला तर रेफरन्स अष्टांग हृदयचा 7वा अध्याय हा आहे. जर तुम्ही फर्स्ट इयरचा युनिव्हर्सिटीचा पेपर देणार असाल तर, आणि जर तुम्ही सेकंड इयरला बघितला तर तेव्हा तुम्हाला चरकच्या पूर्वार्धामध्ये 27व्या किंवा 28व्या अध्यायामध्ये तुम्हाला याचा रेफरन्स भेटेल. ठीक आहे. आणि विरुद्ध आहार ही कन्सेप्ट सेम आहे, म्हणून तुम्हाला एक्झाममध्ये कधीही फर्स्ट सेकंड थर्ड कधीही जरी आला विरुद्ध आहार तरी तुम्हाला या ज्या मी पॉईंट मी सांगणार आहे ते पॉईंट्स तुम्हाला लिहायचे आहेत. ठीक आहे. मग याच्यामध्ये तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचे 4 पॉईंट्स आहेत. पहिल्यांदा व्याख्या लिहायची आहे, नंतर त्याचे उदाहरण लिहायचे आहेत. उदाहरणामध्ये पण बरेच प्रकार दिलेले आहेत. नंतर चिकित्सा लिहायची आहे आणि त्याच्यामध्ये काही अपवाद आहेत ते पण लिहायचे. ठीक आहे. सगळ्यात आधी आपण काय बघू, व्याख्या बघू. त्याची व्याख्या काय आहे बघा. हा श्लोक अष्टांग हृदयने सांगितलेला आहे आणि सेम चरकाचार्यांचा पण असा श्लोक आहे. जर तुम्ही रेफरन्स मी जे सांगितलं त्याच्यामध्ये बघितला तर बघा, यत किंचित दोषम उत्क्लेशः. त्यांना काय म्हणायचं, विरुद्ध आहार हा दोषांचा उत्क्लेश करतो. येत म्हणजे काय, विरुद्ध आहार. येत किंचितम दोषम उत्क्लेश म्हणजे दोषांना प्रकोप करतो. न निरहेत कायत, पण ते शरीराच्या बाहेर काढत नाही. बघा, विरुद्ध आहार किती डेंजर आहे. दोषांचा तर प्रकोप करतो पण ते शरीराच्या बाहेर काढत नाही. मग ते दोष तसेच शरीरामध्ये संचय करतात आणि आपल्याला वेगवेगळ्या प्रकारचे व्याधी झालेले बघायला भेटतात. तर आपल्याला जो आपण आहार घेतो त्याच्यापेक्षा विरुद्ध आहार ही कन्सेप्ट का आचार्यांनी वेगळी सांगितली असेल, का त्यांना सांगायची गरज पडली असेल, तर त्याचं हे रिझन आहे की ते दोषांचा प्रकोप तर करते पण ते दोषांना बाहेर काढत नाही. मग ते दोष तसेच शरीरामध्ये साचत जातात आणि तुम्हाला काहीतरी मोठा किंवा क्रोनिक असा डिसीज निर्माण होतो. आणि विरुद्ध आहार ही कन्सेप्टच अशी आहे की तुम्ही 1-2 वेळेस खाल्ल्यामुळे नाही तर तुम्ही बरेच दिवस तेच अन्न सेवन केल्यामुळे तुम्हाला व्याधी निर्माण होत असतो. ठीक आहे. इथपर्यंत समजले व्याख्या. व्याख्यामध्ये काय, येत किंचित दोषम उत्क्लेशः न निरहती कायतः, म्हणजे विरुद्ध आहार हे दोषांना प्रकोप करतो पण शरीराच्या बाहेर त्याला जाऊ देत नाही. इथपर्यंत क्लिअर आहे. आता पुढचा पॉईंट आपण व्याख्येचा व्याख्या झाली आपली. आता उदाहरण बघूत आपण विरुद्ध आहार. बघा, आता उदाहरणामध्ये आपण काही असं स्पेसिफिक दिलेलं आहे, जसं की देश विरुद्ध, काल विरुद्ध, बल विरुद्ध. त्यानुसार आपण एक एक्सप्लेन करून जाऊ. आता बघा, देश विरुद्ध म्हणजे काय, जांगल देशात वृक्ष तीक्ष्णादी द्रव्याचं सेवन कर. तर तुम्हाला जांगल देश म्हणलं की काय आठवतं, की वाताचा प्रकोप झालेला असेल. जांगल देशामध्ये मेनली वात अधिक असतं, मग तिथे वाताचा प्रकोप असं आपण गृहीत धरतो. त्या व्यक्तींमध्ये वात जास्त प्रमाणामध्ये असतो. तर त्यांनी जर वृक्ष आणि तीक्ष्णादी द्रव्यांचं सेवन केलं, वृक्षद्रव्य काय करतं, वाताला आणखीन जास्त वाढवतं. मग ऑलरेडी वाताचा प्रकोप आहे, आणखीन जास्त तुम्ही वाताला वाढवलं तर तुम्हाला तिथं काही ना काही उपद्रव स्वरूप निर्माण झालेलं दिसेल. मग हे झालं आपल्याला देशविरुद्ध. पुढचं आहे कालविरुद्ध. कालविरुद्धचं पण बघा, जर तुम्ही कोरिलेट केलं तर उष्ण काळात कटू रसात्मक किंवा उष्ण द्रव्याचं सेवन कर. उन्हाळ्यामध्ये जर तुम्ही आणखीन जास्त उष्ण पदार्थांचं सेवन केलं, कटू म्हणजे तिखट ह्याच्यामध्ये पण उष्ण तीक्ष्ण आलाच. जर तुम्ही उन्हाळ्यामध्ये आणखीन उष्ण तीक्ष्ण द्रव्याचं सेवन केलं तर तुम्हाला आणखीन जास्त प्रमाणामध्ये उष्णता शरीरामध्ये वाढून तुम्हाला त्यानुसार शरीराला त्रास व्हायला सुरू होईल किंवा त्यानुसार तुम्हाला व्याधी जाणवते. आपण उन्हाळ्यामध्ये काय करतो, शीतद्रव्यांचं सेवन करतो किंवा शीत गुणात्मक आहार विहार घ्यायचा प्रयत्न करतो जास्तीत जास्त. तर मग जेव्हा तुम्ही उन्हाळ्यामध्ये किंवा उष्ण काळामध्ये कटू रसात्मक किंवा उष्ण द्रव्य सेवन कराल तेव्हा ते विरुद्ध ठरणार आहे. तसेच अग्निविरुद्ध. बघा, जेव्हा तुम्हाला तुमची जाठराग्नी, तर अग्नी म्हणजे जाठराग्नीचा विचार केलेला आहे. जाठराग्नीला प्रतिकूल आहार घेणे. प्रतिकूल म्हणजे कसं, आता आपल्याला माहिती आहे 3 अग्नी आहेत, तीक्ष्णाग्नी, मंद अग्नी आणि मध्यम अग्नी. मग तुमचा मंद अग्नी आहे आणि तुम्ही जर गुणात्मक द्रव्यांचं किंवा पदार्थांचं सेवन सतत करत गेलात तर तुम्हाला तिथं अग्निमांद्य निर्माण होईल आणि अग्निमांद्यामुळे तुम्हाला आणखीन व्याधी निर्माण होतील. ते व्याधी निर्माण झाल्यावर तुम्हाला लगेच जाणवणार नाहीत, परंतु थोड्या दिवसानंतर तुम्हाला ती स्टेज क्रोनिककडे जाताना दिसणार आहे. त्यामुळे जाठर अग्नीला प्रतिकूल असा आहाराचं सेवन करणे हे पण एक विरुद्ध आहारामध्येच त्यांनी सांगितलेलं आहे. म्हणून जाठर अग्नी कसा आहे, आपला अग्निमांद्य आहे, अग्नि मध्यम आहे किंवा मंद आहे किंवा तीक्ष्ण आहे, त्यानुसार आपण आहाराची मात्रा ठरवली पाहिजे की कोणता आहार घेतला पाहिजे किंवा कोणत्या गुणात्मक आहार घेतला पाहिजे. हे झालं अग्निविरुद्ध. आता मात्राविरुद्ध. तर सगळ्यांना माहिती आहे तूप आणि मध हे दोन्ही पण गुणकारी आहेत. आपण अनुपान म्हणून मध पण कधी कधी देतो, तूप पण कधी कधी देतो.
आता तुपाचे गुणधर्म तर सगळ्यांना माहीत आहेत की सर्वात श्रेष्ठ तूप सांगितलं आणि मध पण श्रेष्ठ अनुपान म्हणून सांगितलेलं आहे. पण जेव्हा हे तुम्ही समप्रमाणात देणार आहात तेव्हा मात्र ते विरुद्ध ठरतं. आता जसं की शीतोपलादी चूर्ण आहे, शीतोपलादी चूर्णासाठी आपल्याला मध आणि तूप हे अनुपान सांगितलेलं आहे. तुम्ही सेपरेट घेतल्यावर पण ठीक आहे, पण जेव्हा त्याच्या मात्रा आहेत त्या मात्रा जर स्पेसिफिक जे वैद्यांनी तुम्हाला सांगितलेलं आहे त्या मात्रेमध्ये जर घेतला तर शीतोपलादी चूर्णाचे आणखीन जास्त गुणधर्म वाढणार आहेत. त्याचप्रकारे आपण च्यवनप्राश बनवताना पण आपल्याला मध आणि तूप दोन्ही पण लागतात, पण आपण त्यांच्या क्वांटिटीमध्ये डिफरन्स ठेवतो. जर क्वांटिटी समप्रमाणात झाली तर ते विरुद्ध आहार आणि अत्यंत घातक हे मिश्रण आहे. मध आणि तूप कधीच समान मात्रेमध्ये घ्यायचं नाही. ठीक आहे. तर पुढं आहे सातमे विरुद्ध. सातमे विरुद्धमध्ये काय सांगितलं आहे, आता एखाद्या व्यक्तीला उष्णविरात्मक आहार हा अनुकूल झाला आहे, पण तोच दुसऱ्या व्यक्तीसाठी प्रतिकूल आहे. अनुकूल म्हणजे कसं, त्याला चांगला आहे किंवा त्याच्या शरीराला काही हानिकारक करणार नाही, आणि प्रतिकूल म्हणजे कसं त्याच्या शरीराला काही ना काही हानी होणार आहे. मग एखादा व्यक्ती असा असतो की त्याला सारखं तिखट खायचं, उष्ण पदार्थ खायची सवय असते. मग त्याचं बघून जर दुसऱ्यांनी पण तेच उष्ण पदार्थ खाण्याचा ट्राय केला तर त्याला त्रास होणार आहे. त्याच्यामुळे ज्या व्यक्तीला जे अनुकूल आहे तेच खाल्लं पाहिजे. तर इथं उदाहरण काय दिलं आहे, उष्णविरात्मक आहार अनुकूल असणाऱ्या व्यक्तीने शीतविरात्मक आहार घेणे. म्हणजे एखाद्याला उष्णविरात्मक आहार अनुकूल आहे, त्याच्या शरीरासाठी चांगला आहे, पण जर त्यांनी शीतविरात्मक आहाराचं जर सेवन केलं तर तिथे त्याला विरुद्ध ठरू शकतं. मग अशाच प्रकारे आपल्याला संयोग विरुद्ध बघायचं आहे. संयोग विरुद्धमध्ये आपल्याला काय सांगू शकतो आपण की दूध आणि फळ यांचं एकत्रित मिश्रण करणे हे पण आपल्याला विरुद्ध सांगितलेलं आहे. दूध कसं असतं, मधुर रसात्मक असतं आणि फळं कसे आम्ल रसात्मक असतात. मग ते विरुद्ध सांगितले. असे विरुद्धाचे तुम्हाला अनेक प्रकार भेटणार आहेत. इथं आपण फक्त 5च घेतलेले आहेत, कारण की तुम्हाला एक्झाममध्ये हे 5 तर लिहायचे आहेत, खाली तुम्हाला 6वा ॲड करू शकता संयोग विरुद्ध. तुम्ही जेव्हा चरकसंहिता उघडाल त्याच्यामध्ये तुम्हाला 13 ते 14 प्रकार भेटणार आहेत, पण हे तुम्हाला इतके मेनली लक्षात ठेवायचेच आहे. हे झाले उदाहरण. तर पुढे आपल्याला बघायचे आहे त्याच्यावर चिकित्सा काय देता येईल आपल्याला. विरुद्ध आहाराचं सेवन तर झालेलं आहे. आपलं आयुर्वेद काय म्हणतं, आधी तर व्याधी उद्भवणार नाही याची काळजी घेतलीच पाहिजे, पण व्याधी उद्भवल्यावर काय चिकित्सा द्यायची ते पण आपल्याला आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. ठीक आहे. मग दोन्ही पण चिकित्सा सांगितल्यात, शोधन आणि शमन. या दोन्ही चिकित्सा सांगितल्यात, शोधन आणि शमन. आपण डेफिनेशनमध्ये काय बघितलं होतं, विरुद्ध आहार काय करतं, दोषांना वाढवतं पण शरीराच्या बाहेर जाऊ देत नाही, हे बघितलं होतं. मग जे दोष वाढलेले आहेत त्याला आपल्याला आधी शोधन चिकित्सेने दोषांचे निर्हरण करावे लागेल. निर्हरण म्हणजे शरीराच्या बाहेर काढून टाकणे. शोधन चिकित्सेने दोषांचे निर्हरण करायचे आणि नंतर शमन चिकित्सा देऊन पित्त आणि कफ यांना पुन्हा प्रमाणामध्ये ठेवायचं. तर विरुद्ध आहार आहे त्याच्यामध्ये मेनली वाताचा प्रकोप झालेला असतो. लक्षात ठेवायचं, विरुद्ध आहाराचं जर जास्त सेवन झालं तर वाताचा प्रकोप होतो आणि त्या वाताला आपण निर्हरण म्हणून शोधनाद्वारे बाहेर काढतो. त्याचबरोबर शमन चिकित्सेमध्ये आपण पित्त आणि कफ यांना स्वप्रमाणामध्ये आणण्याचा प्रयत्न करतो. हे काय झाली, विरुद्ध आहाराची चिकित्सा झाली. एकदम सिंपल चिकित्सा आहे, जी व्याख्या सांगितली त्यानुसारच चिकित्सा. विरुद्ध आहार दोषांचा प्रकोप करतो म्हणून त्याला शोधन चिकित्सा दिली आणि ते शरीराच्या बाहेर जाऊ देत नाही. मग जाऊ देत नाही तर मग आपल्याला शरीरामध्ये त्याचं शमन करावं लागेल, तर मग त्याच्यासाठी शमन चिकित्सा पण सांगितलेली आहे. मग आता विरुद्ध आहार आपण बघतो, आपले जे आजी आजोबा आहेत ते बऱ्याच दिवसांपासून आपण शिकरण, म्हणजे तुम्हाला तर शिकरण शब्द फॅमिलियर असेल की नाही माहीत नाही, दूध आणि केळी, दुधामध्ये केळी टाकून खातात. मग ते वर्षानुवर्ष खात आलेलं आहे. जर त्यांना आपण हे कन्सेप्ट सांगितली तर ते आपल्याला एड्यात काढायचा प्रयत्न करतात, काय आम्ही तर किती वर्ष झालं खातोय. मग ते त्यांच्यासाठी सातमे आहेत. मग असे पण काही अपवाद आहेत की ते विरुद्ध आहाराचं वर्षानुवर्ष सेवन करतात पण त्यांना कोणताही व्याधी उद्भवत नाही. मग ते कोणकोणते अपवाद आहेत, आधीचे जे काही माणसं होतं ते जास्त कष्ट करायचे, त्यांच्या हालचाली जास्त असायच्या. आता आपलं सगळं बैठे काम झालेलं आहे, त्याच्यामुळे आपल्याला लगेचच्या लगेच जर विरुद्ध आहाराचं सेवन झालं तर रिझल्ट दिसतात किंवा आपल्याला काही ना काही अडचणी दिसून येतात. पण आधीच्या काळामध्ये जास्त हालचाली आणि जास्त शारीरिक काम असायचं, त्याच्यामुळे त्यांना ते सातमे झालं होतं. आता आपल्याला काही कंडिशन बघायच्यात, जो नेहमी व्यायाम करतो त्यांच्यामध्ये अपवाद आहे. जो नेहमी व्यायाम करतो त्याने जरी विरुद्ध आहाराचं सेवन केलं तर त्याला तितक्या जास्त प्रमाणामध्ये जाणवणार नाही जे काही व्याधी होणार आहेत ते. जे नित्य स्नेहन करतात, ज्यांची पचनशक्ती उत्तम आहे, तसेच तरुण आणि बलवान व्यक्ती, हे काही तुम्हाला ज्या मेन कंडिशन आहेत त्या कंडिशन मी इथे सांगितल्या आहेत. कोणकोणत्या, नेहमी व्यायाम करणारे, नित्य स्नेहन करणारे, पचनशक्ती उत्तम असणारे आणि तरुण आणि बलवान व्यक्ती. या व्यक्तींनी जरी विरुद्ध आहाराचं सेवन केलं
तरी त्यांना ते साथमी असतं किंवा अल्प प्रमाणात असतील तर पीडाकर होत नाही. एक तर त्यांना पूर्णतः साथमी होतं किंवा अल्प प्रमाणात जरी व्याधी निर्माण झाले तरी त्यांना तितक्या पीडा होत नाही जितक्या सर्वसामान्य माणसांना होतात. त्यामुळेच आता इथं व्यायामाचा अर्थ काय आहे की जे शारीरिक कष्ट करतात ते पण या व्यायामामध्येच इन्क्लूड आहेत. मग जे नेहमी व्यायाम करतात, स्नेहन करतात, पंचकर्माचे जे काय आपल्याला कर्म सांगितलं ते वर्षातून एकदा करतात, पचनशक्ती ज्यांची उत्तम आहे, तरुण बलवान व्यक्ती, असे तुम्हाला अनेक एक्झाम्पल समाजामध्ये बघायला भेटतात की त्यांनी वर्षानुवर्ष विरुद्ध आहाराचं सेवन करत आलेत पण तरी त्यांना काही आपल्याला डिसीज वगैरे झालेला दिसत नाही. जेव्हा तुम्ही क्लिनिकमध्ये बसून पूर्ण हिस्ट्री घ्याल तेव्हा तुम्हाला हे जाणून येईल. मग त्याच्यामध्ये चरकाचार्यांनी किंवा वाग्भटाचार्यांनी आधीच सांगून ठेवलं की असे पण व्यक्ती आहेत की ते वर्षानुवर्ष सेवन करून त्यांच्यामध्ये आपल्याला विरुद्ध आहाराची अवस्था निर्माण झालेली बघायला भेटत नाही. ठीक आहे, इथपर्यंत पॉईंट क्लिअर आहेत. सगळ्यात आधी आपण काय बघितली, व्याख्या बघितली, नंतर उदाहरण बघितले. उदाहरणामध्ये पण तुम्हाला 5 ते 6 प्रकार सांगितले, तशाला तसे तुम्ही ते लिहायचे आहेत. चिकित्सा सांगितलेली आहे, शोधन आणि शमन, आणि पुढे अपवाद सांगितलेले आहेत की कोणत्या व्यक्तीमध्ये विरुद्ध आहाराचं सेवन केलं तरी त्यांना काहीही व्याधी उद्भवणार नाहीत. ठीक आहे, इथपर्यंत तुम्हाला सगळ्यांना कळालं. हा तुमचा अत्यंत महत्त्वाचा SAQ आहे आणि तुम्हाला फर्स्ट इयरच नाही, सेकंड, थर्ड, फोर्थ, फायनल इयरपर्यंत तुम्हाला विरुद्ध आहारवर येणार म्हणजे येणारच क्वेश्चन. ठीक आहे, तर मग सगळ्यांना ऑल द बेस्ट. चांगली प्रिपरेशन करा एक्झामची आणि जे काही इम्पॉर्टंट पॉईंट्स आम्ही घेतो आहे किंवा आमची पूर्ण टीम घेते ते अत्यंत महत्त्वाचे आहेत. म्हणूनच आम्ही लास्टपर्यंत ते पॉईंट्स कवर करायचा प्रयत्न करतो आहे. ते सगळे तुम्ही केअरफुली वाचा किंवा जे काही लेक्चर्स बघतो आहे ते लेक्चर बघा आणि लगेच नोट्समध्ये नोट डाऊन करून ठेवा. ठीक आहे, आपण इथेच थांबू.